मुंबईच्या भायखळ्यातून एक मन सुन्न करणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे। मोहरमच्या पवित्र जुलूस दरम्यान उंदीर मारण्याचा औषध म्हणजेच झिंक फॉस्फाईडच्या कॅप्सूल वाटणार एका उच्च शिक्षित नराधमाला भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। फैयाज निसार हुसैन प्रेमजी असं या आरोपीचं नाव असून त्याच्या चौकशीतून जे खुलासे झाले ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत। तपासादरम्यान समोर आला आहे की फैयाज आणि त्याच्या भावाला त्यांच्या पत्नींनी सोडून दिलं होतं। यामागे समाजातील लोकांचा हात असल्याचा त्याचा समज होता। याच सुडाच्या भावनेतून त्याने संपूर्ण समाजाला धडा शिकवण्यासाठी हा भयानक कट रचला। गेल्या महिनाभरापासून तो इंटरनेटवर औषध कंपन्या आणि कॅप्सूल बनवण्याची माहिती गोळा करत होता। मोहरमच्या जुलूसमध्ये शरीरावर जखमा करणाऱ्या मुस्लिम बांधवांना वेदनाशामक असल्याचं सांगून त्याने या विषारी गोळ्या वाटल्या। पोलिसांनी फैयाजकडून 14,000हून अधिक कॅप्सूल जप्त केल्या आहेत। डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये राहून त्याने एकाच वेळी 100 कॅप्सूल भरता येतील अशा ट्रेचा वापर करून या गोळ्या तयार केल्या होत्या। पोलिसांनी या प्रकरणी 5 ते 6 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून फैयाजचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे। इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि चॅटिंग मधून त्याचे काळे कृत्य उघड झालं आहे। सुदैवाने गस्तीवर असलेल्या भायखळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। गोळ्यांचं वाटप करताना संशय आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। काही नागरिकांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। फैयाज हा उच्च शिक्षित असून काही काळ इराणमध्येही राहून आला आहे। सध्या तरी या प्रकरणात कोणताही दहशतवादी कनेक्शन समोर आलेलं नाही, मात्र त्याला कोणी मदत केली का याचा शोध पोलीस घेत आहेत। फैयाजची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला माझगाव न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस त्याची अधिक कोठडी मागणार आहेत। तसेच पुणे आणि इराणमधील त्याच्या कुटुंबियांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे।